बघा की या व्हिडिओमध्ये मी विद्यार्थ्यांनी केलेला जो अभ्यास आहे, जो शालेय अभ्यास आहे, तो दीर्घकाळ कसा लक्षात ठेवायचा याच्याविषयी काही महत्त्वपूर्ण मुद्दे काढलेले आहेत. लक्षात घ्या की अभ्यास हा आपल्याला गरजेचा आहे. शिक्षण हे आपल्या आयुष्याला दिशा देणारं एक मूलभूत साधन आहे. कारण शिक्षणामुळे माणसाला एक मॅच्युरिटी लेवल आहे ती प्राप्त होते आणि मॅच्युरिटी लेवलमुळे आपण आपल्या आयुष्यामध्ये दैनंदिन प्रगती असेल, व्यवहार ज्ञान असेल, त्यासोबतच आपली जी कौशल्य आहेत त्या कौशल्यांना एक दिशा दिली जाते. तर लक्षात घ्या की हा व्हिडिओ लहान मुलांपासून त्यांचे पालक असतील, पालकांनी सुद्धा अभ्यास करताना मुलांना कोणती मेथड वापरली पाहिजे, पालकांनी मुलांना किती मोबाईल दिला पाहिजे किंवा सोयीसुविधांचा किती वापर केला पाहिजे, तसंच ज्या विषयामध्ये मुलांना आवड आहे त्या विषयामध्ये मुलांना शिक्षण दिलं तर नक्कीच मुलं भविष्यात यशस्वी होतील. आणि अभ्यास हा सुद्धा एक ठराविक वेळेच्या मर्यादेमध्येच करावा. सलग 10 तास अभ्यास करणे, सलग 8 तास अभ्यास करणे ही मेथड चुकीची आहे. तुम्ही थोडाच अभ्यास करा पण तो नियमित करा. नियमितता, दॅट इज कन्सिस्टन्सी, इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट इन अ एज्युकेशन सिस्टीम. So my lecture point is how to memorize the study in very simple process. तर बघा की माझ्या आजच्या व्हिडिओचं टायटल आहे अभ्यास दीर्घकाळ लक्षात राहण्यासाठी काय करावं. तर माझं नाव अक्षय विनायक राजवाडे, माझं शिक्षण MSc BEd आहे. सर्टिफाईड सायकोलॉजीचा काउन्सिलिंगचा मी कोर्स केलेला आहे. त्याच्यानंतर मी गणिताची पायाभूत गणित अभ्यासाची मी स्वतः 3 पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत. JEE नीट याच्यासारखी पुस्तकं सुद्धा मी आणि माझा भाऊ आशिष विनायक राजवाडे, ज्यांचं की JEE नीट क्षेत्रामध्ये खूप योगदान आहे, खूप विद्यार्थी त्यांनी घडवलेले आहेत. आशिष राजवाडे सरांचं क्वालिफिकेशन हे BE इलेक्ट्रॉनिक्स आहे आणि 7 इयर्स गेट क्वालिफाय आहे त्यांची. आणि साध्या हायस्कूलला शिकून 10वीला त्यांना चांगल्या प्रतीचे मार्क होते, 12वी सायन्सला 84% होते. गेटसारखी एक्झामसुद्धा क्वालिफाय केलेले आहे. आणि कोणत्याही पद्धतीचं कोचिंग जास्त यूज न करता जे काही मिळेल त्याच्यामध्ये पुढे कसं जावं ही आमची एक सांगण्याची पद्धत असते. तर लक्षात घ्या की जर तुम्हाला शिक्षणामध्ये चांगलं यश मिळवायचं असेल तर तुम्हाला प्रमाणापेक्षा जास्त जर सोयीसुविधा मिळाल्या तर तुम्ही कधीच यशस्वी होऊ शकत नाही, कारण त्याची आपल्याला किंमत कळत नाही. तर बघा, अभ्यास करण्यासाठी, अभ्यास दीर्घकाळ लक्षात राहण्यासाठी काय करावे हे मी तुम्हाला नक्कीच्या मुद्द्यामधून सांगेल. हा व्हिडिओ शिक्षकांना सुद्धा उपयुक्त असेल, त्यानंतर पालकांना उपयुक्त असेल आणि विद्यार्थ्यांनी तर हे मुद्दे आहेत ते आपल्या वहीमध्ये लिहूनच घ्यावेत आणि अभ्यासाला सुरुवात करावी. प्रत्येक विद्यार्थ्याला चांगले मार्क मिळतील. आणि मार्क मिळवणे हा शिक्षणाचा उद्देश असला तरी आपलं चारित्र्य असेल ते चांगलं घडवणे हे सुद्धा शिक्षणात एक महत्त्वाचं प्रेरणास्थान असलेलं आपल्याला पाहायला मिळेल. तर बघा, अभ्यास दीर्घकाळ लक्षात राहण्यासाठी काय करावे. तर पहिला मुद्दा आहे तुम्ही समजून अभ्यास करा. तुम्ही एखादा मुद्दा वाचला की तुम्ही समजून घ्या, पाठांतर मुळीच करू नका. दुसरा मुद्दा आहे नियमित उजळणी करा. तुम्ही जी करत असणारी उजळणी आहे ती तुम्ही रोज करा. बघा, आपण जेवण रोज जेवतो त्याच्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहतं, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण व्यायाम रोज करतो त्याच्यामुळे आपली हेल्थ मेंटेन होते. मग तुम्ही अभ्यास रोज करा, दैनंदिन वाचन करा, वृत्तपत्र वाचा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तिसरा मुद्दा आहे लिहून काढा. तुम्ही जे वाचलं ते तुम्ही तुमच्या वहीवर लिहून काढा आणि त्याच्यानंतर तुम्ही दुसऱ्यांना शिकवा. तुम्ही तुमच्या आपले जे बहीण भाऊ लहान असतील त्यांना तुम्ही शिकवा, योग्य मार्गावर आणा. लक्षात घ्या, शिक्षण म्हणजे काय तर एखाद्या माणसाला तुम्ही जे ज्ञान देता त्या ज्ञानाच्या माध्यमातून समाजामधल्या अंधश्रद्धा आहेत, समाजामधल्या अनिष्ट रूढी परंपरा आहेत, जातीयता आहे, या जातीयतेला कुठंतरी आळा बसण्यासाठी माणसाला शिक्षणाची गरज आहे. शिक्षण म्हणजे नुसतं पैसा मिळवणं नाही. पैसा हा आपला चरितार्थ भागवण्यासाठी असतो, पैसा हा आपल्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी असतो. परंतु शिक्षण हे का गरजेचं आहे. शिक्षण हे एक असं साधन आहे की समाज बदलण्यासाठी वापरलेले ते साधन आहे असं म्हटलं जातं. शिक्षण हा मूलभूत घटक आहे. लक्षात घ्या की मानवाच्या अन्न वस्त्र निवारा यापूर्वी 3 गरजा होत्या, परंतु 2 गरजा वाढल्या आणि अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि आरोग्य या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे शिक्षणाला आपल्या आयुष्यामध्ये अनन्यसाधारण महत्त्वाचं स्थान असलेलं आपल्याला पाहायला मिळेल. तर पहिला मुद्दा काय सांगितला, समजून अभ्यास करा. दुसरा मुद्दा आहे नियमित उजळणी करा. तिसरा मुद्दा आहे तुम्ही लिहून काढा. चौथा मुद्दा आहे दुसऱ्यांना शिकवा.
आणि 5वा मुद्दा निमॉनिक्सचा वापर करा, म्हणजे शॉर्ट फॉर्मचा तुम्ही वापर करा. 6वा मुद्दा आहे तुम्ही चित्रमय अभ्यास करा, म्हणजे एखादा चार्ट लावला की चार्टच्या माध्यमातून तुम्ही अभ्यास करायचा आहे. 7वा आहे तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या, तुम्ही तुमच्या आरोग्याला महत्त्वाचं प्राप्त करा. त्याच्यानंतर आपण जो आहार घेतो तो आहार संतुलित असावा. लक्षात घ्या की आपण एक विद्यार्थी आहोत, विद्यार्थ्याचं मुळात धोरण काय असलं पाहिजे की आपलं प्रामाणिकपणा असला पाहिजे. प्रामाणिकपणा असेल तर बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला मार्गी लागलेल्या पाहायला मिळतात. आणि लक्षात घ्या की अभ्यास करणं ही खूप सोपी गोष्ट आहे, फक्त नियमितता पाहिजे. त्याच्यानंतर आरोग्याची काळजी घ्या आणि तुम्हाला योग्य वातावरण. आता योग्य वातावरण काय, काही विद्यार्थ्यांना योग्य वातावरण मिळतं, काहींना मिळत नाही. परंतु सगळा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की जे समाजसुधारक आहेत, जे क्रांतिकारक आहेत, जे थोर लोक आहेत, ज्यांनी शून्यातून विश्व निर्मिती केली, हे सगळे लोक त्यांचं योग्य वातावरण म्हणजे काय की त्यांना आर्थिक पाठबळ फार नसताना सुद्धा ते शून्यातून विश्व निर्मिती करत करत पुढे गेलो. याचाच अर्थ काय की शिक्षणातून प्रगती साधण्यासाठी माणसाकडे किती पैसा आहे याच्यापेक्षा हाऊ टू युटिलाइज मनी, तुम्ही त्या पैशाचा वापर कसा करता, तुम्हाला मिळालेल्या सोयी सुविधांचा तुम्ही कसा योग्य वापर करता, हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. मी स्वतः 4 वर्ष वेगवेगळ्या संस्थांमध्ये काम केलेलं आहे. बघा, मी सुरुवातीला 21 बीट एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड अहमदनगर पारनेर इथे मी जेई नीटचं कोचिंग केलेलं आहे, मॅनेजमेंट केलेली आहे. त्यानंतर सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे इथे मी जेई नीट फाउंडेशनला शिकवलेलं आहे. तसंच मी PR नामजोशी सरणला जे 11-12वीचं कॉलेज आहे इथे मी स्वतः भौतिकशास्त्र विषय शिकवलेला आहे. त्यानंतर मंदार एज्युकेशन सोसायटी इथे मी इंग्लिश मीडियमला शिकवलेलं आहे. आणि सध्या मी काही दिवसांपासून मी पुष्पदत्त इंग्लिश मीडियम स्कूल गयाळवाडी इथे इयत्ता 9वी-10वीच्या विद्यार्थ्यांना सायन्स मॅथ्सचं गायडन्स करत आहे. मी स्वतः एका हायस्कूलचा विद्यार्थी आहे आणि त्या हायस्कूलचा विद्यार्थी असून सुद्धा मला जे गणिताला शिक्षक होते त्यांचं योगदान मोलाचं असेल, एवढंच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय. आणि पुढच्या भागामध्ये आपण नेक्स्ट भाग बघणार आहोत. धन्यवाद.